नमस्ते बच्चों। हिंदी साहित्य वैभव 2020 से 21 साल का प्रथम पीयूसी आधुनिक कविता एक है। कुटिया में राजभवन। कुटिया का मतलब हट। इधर इस कविता के कवि का नाम है मैथिली शरण गुप्त जी। बच्चों, मेरा नाम अप्पामणि NN, हिंदी उपन्यासक हूँ। विद्या ज्योति गर्ल्स PU कॉलेज होंगसंद्रा बेंगलुरु। कुटिया में राजभवन मैथिली शरण गुप्त ने कहते हैं जो जिस पाठ में जिस कविता के आशय जैसे होते हैं, सीता देवी का जो शादी होने के बाद बहुत दिन तक राजभवन में नहीं रह पाया, वनवास भेज दिया है बहुत जल्दी से, है ना। उसी प्रसंग उसी समय वन में जो जानकी देवी ने सीता देवी ने काल्पनिक का व्यवहार कैसे किया, जो इधर हमारा मैथिली शरण गुप्त जी ने इस कविता में जानकी देवी का मन में क्या है, इसमें प्रसंगवश प्रस्तुत किया है। अभी पहले हम मैथिली शरण गुप्त जी का परिचय प्राप्त करवाएंगे। मैथिली शरण गुप्त जी हिंदी साहित्य के आधुनिक काल के प्रख्यात रचनाकार गुप्त जी का जन्म 1886 ईस्वी में चिरगांव झांसी के उत्तर प्रदेश में हुआ था। चिरगांव झांसी के उत्तर प्रदेश। आप मूलतः राष्ट्रीय भावना के पोषक कवि माने जाते हैं। आपने अपनी रचनाओं के माध्यम से जन जागरण का प्रयास किया है। अतीत की गरिमा तथा वैभव का प्रेरणा के रूप में ग्रहण करते हुए अपने भारतवासियों को वर्तमान दुरावस्था से उभरने के लिए प्रोत्साहित किया है। और अपनी मैथिली शरण गुप्त जी का मृत्यु सन 1964 ईस्वी में हुई। ಇವರು 1886 ಚಿರಗಾಂವ್ ಝಾನ್ಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಜನನ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಇವರು ಮೂಲತಃ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವನೆ ಇಂಥವು ಉಳ್ಳಂತಹ ಕವಿ ಅಂತ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರ್ತಾರೆ. ಹಾಗೂ ಇವರ ಮೃತ್ಯು 1964 ಆಗುತ್ತೆ. साकेत और जय भारत आपके दो प्रसिद्ध महाकाव्य हैं. ಇವರ ಪ್ರಸಿದ್ಧವಾದ ಕಾವ್ಯ ಸಾಕೇತ್ ಮತ್ತು जय भारत. पंचवटी का मतलब क्या होता है? इधर अन्य रचनाएं में पंचवटी, झंकार, यशोधरा, द्वापर, विष्णुप्रिया, भारत भारती आदि अन्य रचनाएं हैं। किसका? हमारे मैथिली शरण गुप्त जी का। प्रस्तुत पद्य भाग साकेत महाकाव्य से लिया गया है। मेरे कुटिया में राजभवन इस पद्यभाग प्रस्तुत पद्यभाग साकेत महाकाव्य से लिया गया है। बच्चों, आधुनिक राम काव्य परंपरा की अनुपम कड़ी मानी जाती है। कड़ी बोली को
काव्य भाषा बनाने तथा उसकी अभिव्यक्ति क्षमता को बढ़ाने में गुप्त जी की उल्लेखनीय भूमिका रही है। अभी आप महाकाव्य साकेत से लिया गया है मेरा कुटिया में राजभवन कविता, और इस कविता में कवि कहते हैं कि सीता जी वन में राज सुख भोगती हैं। वन में रहकर राजभवन में क्या क्या सुख मिलता है वो इधर ही संतोष से सुख अपनाते हैं। श्री रामचंद्र जी स्वयं आपके साथ साथ रहते हैं और देवर लक्ष्मण मंत्री के रूप में कार्य कर रहे हैं। यहाँ धन और राज वैभव का कोई मूल्य नहीं। मतलब यहाँ कहते हैं कि इस कविता में कवि कहते हैं कि दिस इज अ पोएम बाय वन ऑफ द foremost Hindi poets of the modern era, Maithili Sharan Gupta. Okay, when Sita was in exile with Lord Rama, she felt as if the forest and the hut in which they lived were like a palace. Sita says that her mind is at ease in the little hut as much as it would be in a large royal palace. Lord Rama himself is with her, and so is her brother-in-law Lakshman. मंत्री के रूप में कौन? देवर लक्ष्मण. Brother-in-law is like a minister with him always. यहाँ धन means the wealth that the bountiful in nature provides. One can see a deer and lion. See here, मंत्री के रूप में कार्य कर रहे हैं कौन? लक्ष्मण, देवर लक्ष्मण. यहाँ धन means संपत्ति और राजभव का वैभव, और राज वैभव का कोई मूल्य नहीं है. यहाँ धन और राज वैभव का कोई मूल्य नहीं. सब ವಿ ಆಲ್ ನೋ ದ್ಯಾಟ್. ಅಂದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ದಶರಥ ಮಹಾರಾಜ ವಾಕ್ಯ ಪರಿಪಾಲನೆಗಾಗಿ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರನನ್ನು ಮತ್ತು ಸೀತೆ ಲಕ್ಷ್ಮಣರನ್ನು ವನವಾಸಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗ್ತಾರೆ. ವನದಲ್ಲಿ ಮೂವರು ಕುಟೀರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ. ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಖುದ್ದಾಗಿ ಸೀತೆಯ ಜೊತೆಯಲ್ಲಿರ್ತಾನೆ. ಮೈಥುನ ಲಕ್ಷ್ಮಣ ಮಂತ್ರಿಯವರ ಜೊತೆ ಮಂತ್ರಿಯಾಗಿರ್ತಾನೆ ಅಲ್ವಾ, ಮಂತ್ರಿ. ಹಾಗೆ ವನದಲ್ಲಿ ಮುನಿ ಜನರು ಇವರುಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಕುಟೀರದ ಸುತ್ತಮುತ್ತ ಸಿಂಹ, ಜಿಂಕೆ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಣಿಗಳು ಬರ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತವೆ. ಇದು ನಾವು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಕಾಣುವಂಥ ದೃಶ್ಯಗಳು. ಸೊ ಈ ಒಂದು ದೃಶ್ಯವನ್ನು ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಾನಕಿ ದೇವಿಯ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ್ ಗುಪ್ತರು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪದ್ಯದ ಮುಖಾಂತರ. जो सीता जीवन में राज सुख भोगती हैं, श्री रामचंद्र जी स्वयं आपके साथ साथ रहते हैं और देव लक्ष्मण मंत्री के रूप में कार्य कर रहे हैं. यहाँ धन और राज वैभव कोई मूल्य नहीं. और यहाँ का कविता जैसे होते हैं, मेरी कुटिया में राजभवन मन भाया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया, सम्राट स्वयं प्राणेश सचिवर देवर है, देते आकर आशीष हमें मुनिवर है. धन तुच्छ यहाँ यद्यपि असंख्या आकर है, पानी पीते मृग सिंह एक तट पर है, मेरी कुटिया में राजभवन मन भाया. सीता रानी को यहाँ लाभ ही लाया,
मेरी कुटिया में राजभवन मन भाया. The first para says that मेरी कुटिया में राजभवन मन भाया. सीता देवी कहते हैं कि मेरी कुटिया में राजभवन मन भाया. कुटिया मीन्स हट. ಹಟ್ ದಟ್ ಈಸ್ ಕುಟೀರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ. ರಾಜಭವನ್ ಮನ್ಬಾಯ. ರಾಜಭವನ್ ಪ್ಯಾಲೇಸ್. ಇಟ್ ಈಸ್ ಮೈ ಹಟ್ ಈಸ್ ಲೈಕ್ ಎ ಪ್ಯಾಲೇಸ್. ಇಟ್ ಈಸ್ ವೆರಿ ಗುಡ್. ಭಾಯ ಮೀನ್ಸ್ ಗುಡ್. मन भाया. Then what it's telling? राजभवन. So मन भाया means मन को अच्छा लगा. सचिव means मंत्री. सचिव means मंत्री. And here सीता जी वन में श्री रामचंद्र जी के संग रहते हुए वन को तथा कुटिया को राजभवन की तरह मानकर जीवन यापन करती हैं. सीता जी कहते हैं मेरा मन इस कुटिया में राजभवन की तरह लगा गया है. स्वयं प्राणेश साथ में हैं और देवर लक्ष्मण सचिव बने हुए हैं. प्राणेश का मतलब श्री रामचंद्र जी. श्री रामचंद्र राम स्वयं किसके पास है? सीता जी के पास रहते हैं. जैसे पैलेस में या रहे तो क्या होता है? सदा श्री रामचंद्र सीता के पास रहने के लिए समय रहता है? नहीं. जो यहाँ वन में सीता जी के साथ रहते, प्राणेश साथ में हैं. और देवर लक्ष्मण ब्रदर इन लॉ. देवर मीन्स लक्ष्मण सचिव बने हुए हैं. ಈಸ್ ಲೈಕ್ ಎ ಮಂತ್ರಿ ಹಾಗೆ ಮಂತ್ರಿಯ ರೂಪದಲ್ಲಿದ್ದಾನೆ. ಮುನಿವರ್ हमें यहाँ ಆಶೀರ್ವಾದ देते हैं. ಮುನಿವರ್ ಮೀನ್ಸ್ ದ ಸೇಜಸ್. ಋಷಿ ಮುನಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಇವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. यहाँ की वन संपत्ति के सामने बाकी धन तुच्छ. यद्यपि असंख्य आकर हैं मीन्स मुनिवर हमें आशीर्वाद देते हैं ना. यहाँ की वन संपत्ति के सामने बाकी धन तुच्छा है. तुच्छ. एक ही नदी तट पर मृग और सिंह पानी पीते हैं. सीता जी को यहाँ लाभ ही लाभ है. So what happened here? ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸೀತಾಜಿ? ಇಲ್ಲಿ ವನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತು ಎಲ್ಲವೂ ನಮ್ಮ ಪ್ಯಾಲೇಸಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಧನ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ವ್ಯಾಲ್ಯೂಬಲ್, ಮೌಲ್ಯ, ಅದಕ್ಕೆ ಸಮ. ಏಕಿ ಒಂದೇ ನೀರಿನಲ್ಲಿ ತಟ್ಪರ್ ಅಂದರೆ ಒಂದೇ ನದಿಯ ದಡ. ತಟ್ ಅಂದರೆ ದಡ. ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಮೃಗ್ ಮೀನ್ಸ್ ಡೀರ್. ಪಾನಿ ಪೀತೆ ಮೃಗ್. ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ? ಜಿಂಕೆ ನೀರನ್ನು ಕುಡಿತಿದೆ. ಸಿಂಹ ಮೀನ್ಸ್ ಸಿಂಹ ಕೂಡ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ನೀರು ಕುಡಿತದೆ. ಏಕ್ ತಟ್ ಪರ್ ಮೀನ್ಸ್ ಹಿಯರ್ ದ ಮೀನಿಂಗ್ ಇಸ್ ಲೈಕ್ ದಿಸ್, that the bountiful nature provides. One can see a deer and a lion drinking from the same river bank. So here Sita feels that there are only advantages in living in exile. ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಣಿಗಳು, ಕುಟೀರ ಸುತ್ತಮುತ್ತ ಸಿಂಹ, ಜಿಂಕೆ ಮುಂತಾದ ಪ್ರಾಣಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತವೆ? ಸ್ವೇಚ್ಛೆಯಿಂದ ವಿಹರಿಸುತ್ತಿವೆ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಗಿ. ಆದ್ದರಿಂದ ಕುಟೀರ ರಾಜಭವನದಂತೆ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ಈ ವಾತಾವರಣದ ಸೀತೆಗೆ ಲಾಭವನ್ನೇ ತಂದುಕೊಟ್ಟಿದೆ. ಇಲ್ಲಿ ಸೀತೆ ಸ್ವಯಂ ತಾನೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಳೆ. ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮ ಲಾಭವನ್ನು ತಾನೇ ಅನುಭವಿಸ್ತಿರ್ತಾಳೆ. ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಿರೋದು. सीता रानी को यहाँ लाभ ही लाभ. मेरी कुटिया में राजभवन मन भाया. ನನ್ನ
ಕುಟಿಯ, ಮೇರಿ ಕುಟಿಯ ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಹಟ್, ಅಂದರೆ ಈ ಒಂದು ಕುಟೀರ ನನ್ನ ರಾಜಭವನದ ಹಾಗೆ ಸುಖವಾಗಿದೆ, ಸಂತೋಷವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. नेक्स्ट, औरों के हाथ तो यहाँ नहीं पलती हूँ, सीता रानी को यहाँ लाभ ही लाया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया, औरों के हाथों यहाँ नहीं पलती हूँ, अपने पैरों पर खड़ी आप चलती हूँ, श्रमवारी बिंदु फल स्वस्थ्य शुक्ति फलती हूँ, अपने अंचल से व्यंजन आप झलती हूँ, मेरी कुटिया में राजभवन मन भाया। सीता जी कहती हैं कि मैं यहाँ औरों के हाथों नहीं पलती हूँ, अपने पैरों पर खड़ी हूँ, श्रम करने से स्वस्थ अच्छा है, अपने आंचल से हवा कर लेती हूँ, तन बदन लता बोलों की तरह लग रहा है। Sita says that she is not cared for by others and she takes care of herself. Means here she is getting advantages and more advantages, is it not? औरों के हाथों यहाँ नहीं पलती हूँ, औरों के हाथों यहाँ नहीं पलती हूँ means here Sita ji is telling that यहाँ औरों के हाथी, हाथों मीन्स हैंड, if you there in the palace people will come and serve her. ಅರಮನೆಯಲ್ಲಿದ್ದರೆ ಅವರ ದಾಸಿಗಳು ಬಂದು ಅವರಿಗೆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲವನ್ನು ಎತ್ಕೊಡೋದು ಮಾಡೋದು ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಅವ್ರು ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರ ಕೆಲಸವನ್ನು ತಾನೇ ಸೆಲ್ಫ್ ಶಿ ನೀಡ್ ಟು ಡೂ ಹರ್ ವರ್ಕ್, ಹರ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ಲಿ ಶಿ ನೀಡ್ ಟು ಡೂ ಆ್ಯಂಡ್ ಅಪನೆ ಪೈರೋಂ ಪರ್ ಕಡಿ ಆಪ್ ಚಲ್ತಿ ಹೈ, ತನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಡಿಬೇಕು. ಪಾಲಂಕೈನ್ ಇಸ್ ನಾಟ್ ದಟ್ ಟು ಕ್ಯಾರಿ ಇನ್ ದ ಫಾರೆಸ್ಟ್, ಶಿ ಹ್ಯಾಸ್ ಟು ವಾಕ್ ಹಿಯರ್ ಆ್ಯಂಡ್ ದೇರ್. श्रमवारी बिंदु मीन्स परिश्रम से निकलने वाला पसीना, हार्ड वर्क. ಬೆವರು ಸುರಿಸಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ತಾನೇ ನಮಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಸೀತಾಜಿ ಇಸ್ ಟೆಲಿಂಗ್ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ, ಶ್ರಮಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಸೀತಾಜಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಕೈಯಿಂದನೇ ನಾನೇ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ, ನಾನೇ ಅಡುಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಪಾತ್ರೆ ಉಜ್ಜಬೇಕು ಅಲ್ವಾ, ಮತ್ತು ನನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಾನು ನಂಬಿ ನಡಿಬೇಕು, ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಗೆಗಳನ್ನ ತರಬೇಕು, ಅಡುಗೆಗಳನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕಿಲ್ಲ. ಶ್ರಮವಾರಿ ಬಿಂದು ಫಲ್ ಸ್ವಸ್ಥ, ಫಲ್ ಸ್ವಸ್ಥ ಮೀನ್ಸ್ ಆರೋಗ್ಯಸ್ಥ, ಅಂದರೆ ನಾವು ಅದರಿಂದ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ, ನಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಸ್ವಸ್ಥ್ಯ ಶುಕ್ತಿ, ಶುಕ್ತಿ ಮೀನ್ಸ್ ಕಹಾವತ್, ಫಲ್ತಿ ಹೋ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರ್ತೀವಿ. अपने अंचल से व्यजन आप जलती हूँ, हर बॉडी फील्स लाइक इट मेड ऑफ हेल्थ, इज नॉट सो हियर. ಅಂದರೆ ಸೀತೆ ಹೇಳ್ತಿರೋದು, ಈ ವನವಾಸ ಅಂದರೆ ಪ್ರಕೃತಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ, ಈ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಸೀತೆಗೆ ಏನೇನಾಗ್ತಿದೆ, ಲಾಭವೆಲ್ಲ ಆಗ್ತಿದೆ, ಲಾಭ ತಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಸೀತೆ ಸ್ವಯಂ ತಾನೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಹೌದಲ್ವಾ, ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮ ಲಾಭವನ್ನು ತಾನೇ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ಸೀತೆ ಹೇಳ್ತಾ ಈ ರೀತಿ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಜಲ್ತಿ ಹೂ, ಲೈಕ್ ದಟ್ ಐ ಆಮ್ ಫೀಲಿಂಗ್.
ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್, तनु लता सफलता स्वादु आज ही आया. तनु लता सफलता स्वादु आज ही आया. मेरी कुटिया में राजभवन मन भाया. किस लय कर स्वागत है तू हिला करते हैं. मृदु मनोभाव सम सुमन खिल करते हैं. किस लय कर स्वागत है तू हिला करते हैं. मृदु मनोभाव सम सुमन खिला करते हैं. डाली डाली में नव फल नित्य मिला करते हैं. डाली डाली में नव फल नित्य मिला करते हैं. तृण तृण पर मुक्ता भार झिला करते हैं. मेरी कुटिया में राजभवन मन भाया. निधि खोले दिखला रही प्रकृति निज माया. मेरी कुटिया में राजभवन मन भाया. कहता है कौन की भाग्य ठगा है मेरा. वह सुना हुआ भय दूर भगा है मेरा. कहता है कौन की भाग्य ठगा है मेरा. वह सुना हुआ भय दूर भगा है मेरा. कुछ करने में अब हाथ लगा है मेरा. वन में ही तो गृहस्थ्य जग है मेरा. कुछ करने में अब हाथ लगा है मेरा. वन में ही तो गृहस्थ्य जगह है मेरा. मेरी कुटिया में राजभवन मन भाया. शिष्टलिंग तनु लता. तनु लता का मतलब क्या है? तनु मीन्स तनु. लता, लता मीन्स पेड़ पौधे. पेड़ पौधे जो क्या होते हैं यहाँ पर? पेड़ पौधे. तनु लता सफलता स्वादु आज ही आया. मेरी कुटिया में राजभवन बन माया. It is said that she fans herself with her own tresses. Her body feels like it is made of flowers. Swadu means fragrance. आज ही आया ಅಂದರೆ ಸೀತೆಗೆ ಏನಾಗ್ತದೆ? ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಪ್ರಕೃತಿ ಹೇಗಿದೆ? ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ. ಚಿಗುರುಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ? ಇವರನ್ನು ನಿತ್ಯ ಸ್ವಾಗತಿಸ್ತಾ ಇದೆ. ತನು ಲತಾ ನಿತ್ಯ ಸ್ವಾಗತ. ಗಿಡ ಮರಗಳಲ್ಲಿ ಹೂವು ಅರಳುತ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ವಾ? ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೀತೆ ಆ ಹೂವು ಅರಳುತ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಅದರ ರೆಂಬೆ ಕೊಂಬೆಗಳೆಲ್ಲ ಏನಾಗ್ತಿದೆ? ರೆಂಬೆಗಳಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳು ಅರಳಿವೆ. ಹಿಮಕಣಗಳು ಹುಲ್ಲಿನ ತುದಿಗಳಲ್ಲಿ ಮುತ್ತಿನ ಮಣಿಗಳಂತೆ ಕಾಣುತ್ತಿದೆ. ಡಾಲಿ ಡಾಲಿ ಮೇ ನವಫಲ್ ನಿತ್ಯ ಮಿಲಾ ಕರ್ತೆ ಅಂದರೆ ಹಿಯರ್ ಇಸ್ ಟೆಲಿಂಗ್, ನನ್ನ ಕುಟೀರವು ಅರಮನೆ ಹಾಗೆ ಒಳ್ಳೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಕಿಸ್ಲೈ ಕರ್ ಸ್ವಾಗತ ಏತು ಹಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಕಿಸ್ಲೈ ಕರ್ ಸ್ವಾಗತ್ ಅಂದರೆ ಗಿಡ ಮರಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ? ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡ್ತಿದೆ. ಯಾರಿಗೆ? ಸೀತೆಗೆ ವನದಲ್ಲಿ. ಹಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೈ, ಅವು ಆಡಿಸೋದು. ಗಿಡ ಮರಗಳು ಆಡಿಸ್ತಾ ಇವೆ ಸೀತೆ ಬರುವುದನ್ನು ನೋಡಿ. ಮೃದು ಮನೋಭಾವ್ ಸಮ ಸುಮನ್ ಖಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೈ.
ರೆಂಬೆಗಳಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೂಗಳು ಅಲ್ವಾ, ಗಿಡ ಮರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹೂಗಳು ಏನು ಮಾಡಿ ಅರಳಿ ಮನೋಭಾವ ಸುಮನ್ ಖಿಲಾ ರಹೆ ಹೈ, ಅರಳಿದೆ, ಇಟ್ ಈಸ್ ಬ್ಲೂಮ್ಡ್. ಡಾಲಿ ಅಂದರೆ ಬ್ರಾಂಚಸ್ಸಲ್ಲಿ, ರೆಂಬೆಗಳಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳು. ನವಫಲ್ ನಿತ್ಯ ಮಿಲ, ನವಫಲ್ ಮೀನ್ಸ್ ವೆರೈಟಿ ಫ್ರೂಟ್ಸ್ ವಿಲ್ ಗೆಟ್, ಹಣ್ಣುಗಳು ಇವೆ. ತೃಣ ಪರ್ ಮುಕ್ತ ಭಾರ್ ಝಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಹೇಗಿದೆ ತನ್ನ ಇದು ಗಿಡ ಮರಗಳು ಏನು ಮಾಡಿದೆ, ಹೂವು ಹರಳಿ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಮಾಡಿಸ್ತಿದೆ, ರೆಂಬೆಗಳಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳು ಅರಳಿವೆ, ಹೌದಲ್ವಾ. ತೃಣ ಪರ್ ಮುಕ್ತ ಭಾರ ಜಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೈ. ಹಿಮಕಣಗಳು ಹುಳ್ಳಿನ ತುದಿಗಳಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ, ಮುತ್ತಿನ ಮಣಿಗಳಂತೆ ಕಾಣ್ತಿದೆ. ಮುತ್ತಿನ ಮಣಿಗಳು ಅಂದರೆ ಪ್ರಕೃತಿ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ. ಸೀತೆಗೆ ಈ ವನವಾಸ ಬಹಳ ಸುಂದರವೆನಿಸುತ್ತಿದೆ. ನಿಧಿ ಕೋಲೆ ದಿಕ್ಲಾರಹಿ ಪ್ರಕೃತಿ ನಿಜಮಾಯ. ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ ಇವೆಲ್ಲ ಏನು ಈ ವನದಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರೋದು, ಗಿಡ ಮರಗಳು ಹಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇಸ್ ಇಟ್ ನಾಟ್? ಎಸ್. ಸೊ ದ ಪೋಯೆಟ್ ಇಸ್ ಟೆಲ್ಲಿಂಗ್ ಲೈಕ್ ದಟ್. ಅಂದರೆ ಈಗ ಸೀತೆಗೆ ಈ ವನವಾಸ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಅಂತ ಇದೆ. ಗೃಹಸ್ಥ ಜೀವನ. ಮುಂದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, कोमल पत्ते स्वागत करते हैं. किसलैकर स्वागत का मतलब है कोमल पत्ते. किसलैकर मतलब कोमल हाथ. किसलैकर मीन्स कोमल हाथ. स्वागत हेतु हिला करते हैं. मृदु मनोभाव सब सुमन खिला करते हैं. डाली में नव फल नित्य मिला करते हैं. तृण पर मुक्ता भार झिला करते हैं. निधि खोले दिखला रही प्रकृति निज माया. मेरी कुटिया में राजभवन मनमाया. अर्थात कोमल पत्ते स्वागत करते हैं, मन को प्रफुल्लित करने वाले सुमन खिले रहे हैं. डाली पर नित्य फल मिल रहे हैं. तृण पर मानो मोतियों का भार झिलमिला रहा है. प्रकृति ने मानो अपनी निधि दे दी है. मुक्ता मीन्स मोती, सुमन मीन्स फूल फ्लावर, झिलाते मीन्स सुंदर लगते हैं, झिलमिलाते लुकिंग ब्यूटीफुल. टेंडर लीव्स मीन्स टेंडर लीव्स वेलकम्स हर. While her mind is inspired by the flowers and everyday branches bear fruits which are available to them. It is as if in every nook and corner large hoards of pearls are glimmering. It is a nature has given them her treasure. So she feels like that. And in next para, कहता है कौन कि भाग्य ठगा है मेरा. वह सुना हुआ भय दूर भागा है मेरा. कुछ करने में अब हाथ लगा है मेरा. वन में ही तो गाहस्थ्य जग है मेरा. सीता जी इज टेलिंग. निधि का मतलब यहाँ पर निधि का मतलब क्या होता है, खजाना. टगा का मतलब है धोखा देना. गृहस्थ्या मीन्स गृहस्थ्य, पारिवारिक जीवन. सीता जी कहते हैं कौन कहता है कि भाग्य ठगा गया, जबकि भाग्य खुला गया है, भय दूर भगा गया है. कुछ करने की इच्छा होती है
वन में ही गृहस्थ थी, वन में ही गृहस्थी है मेरी, जानकी वधू बनकर आई है। कहता है कौन? Whoever said that their fate was sealed is wrong. कहता है कौन कि भाग्य टगा है मेरा, मीन्स whoever said that their fate was sealed is wrong. Then वह सुना हुआ भय दूर भगा है मेरा, their fates are glimmering now. This all according to सीता। कुछ करना में अब हाथ लगा है मेरा, she feels like doing something, she is inspired, the forest is her household. जानकी herself has come in the form of a woman, ग्राहस्थ्य जगह है मेरा, she come in the form of a woman. पारिवारिका जीवन औरतों से। आगे बच्चों देखिए, like that she feels, वह वधू, वधू का मतलब क्या है? ब्राइड। Like that we saw, no? She comes like that. आज यह जाए मेरी कुटिया में राजवन मन माया, मन भाया. So my hut is like a palace. It is very good. Next. फल फूलों से है लदी डालियाँ मेरी, वे हरी पत्तले भरी थालियाँ मेरी, मुनि बालये हैं यहाँ आलियाँ मेरी, तटिनी की लहरें और तालियाँ मेरी, क्रीड़ा सामग्री बनी स्वयं निज छाया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया. Here she says, फल फूलों से है लदी डालियाँ मेरी. The branches are decorated with the flowers and fruits. फल फूलों से है लदी डालियाँ मेरी. She is telling that. जानकी is telling, सीता देवी. फल फूलों से डालियाँ सजी हुई हैं. कैसे वे? हरी पत्तलें मानो थालियाँ हैं. The green leaves are like plates. मुनि बालाएं हैं यहाँ आलियाँ मेरी. The green leaves are like plates, is not? The second line next. The daughters of the sages are like our friends. Muni balaye. Balaye. So, the Muni, the sages' daughters are like her friends. तटनी की लहरें और तालियां मेरी. The waves of a river are like applause. तटनी की लहरें, तटनी की means the waves of the river. तटनी के लहरें और तालियां मेरी. It is like the waves are like a applause. Everyone is clapping. In the palace, if anybody is did good work, they will clap. No, they will give applause, right? So here, when the waves of a river goes, she feels like everyone is clapping, applause. और क्रीड़ा सामग्री बनी स्वयं निज छाया. All the raw materials and ingredients are available in where? In forest.
मुनि बालाएं सखियां हैं, नदी की लहरें कैसे हैं, तालियां हैं, सारी क्रीड़ा सामग्री यहाँ उपलब्ध हैं। इस प्रकार मेरी कुटिया में मुझे राजभवन भाता है। शी फील्स दैट all the raw materials and ingredients are available to her in the forest. Therefore, she finds herself at home in the forest and in her hut as if it was a palace. So, this is the poem's सारांश और the meaning. शब्दार्थ, यहाँ पर जाया मीन्स पत्नी, आलिया मीन्स सखियां, तटनी मीन्स नदी, मेरी कुटिया में राजभवन मन भाया. So once again I will tell the poem, children, listen. Poem saramsh is over. राजभवन, कुटिया में राजभवन. ಸೊ ಸೀತಾಜಿ ಫೀಲ್ಸ್ ಲೈಕ್ ದ್ಯಾಟ್. ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಪ್ಯಾಲೇಸಲ್ಲಿ ಏನೇನು ಅನುಭವಿಸ್ತೀನಿ ಅದು ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕಿಂತ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗೇ ಇಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಂದರೆ ಒಂದು ಕುಟೀರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಅನುಭವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಸ್ವಾಮಿ ಇದ್ದಾರೆ, ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಇದ್ದಾರೆ, ಮತ್ತು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಅದು ಯಾರಿದ್ದಾರೆ, ಲಕ್ಷ್ಮಣ ಇದ್ದಾರೆ, ಮೈಥುನ. ಇವನ್ನ ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮರಗಿಡಗಳಿದೆ, ಇವರನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಋಷಿಮುನಿಗಳಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರ ಕೆಲಸ ಇವರೇ ಮಾಡ್ಕೊಬೋದು. ಸೀತಾದೇವಿಗೆ ಜೊತೆಯಲ್ಲೇ ಶ್ರೀರಾಮ ಯಾವಾಗಲೂ ಇರ್ತಾನೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಣ್ಮಗುಗೆ ಬೇರೆ ಏನಾದ್ರು ಬೇಕಾ? ನೋಡಿ ಎಷ್ಟು ನಾನು ರಾಜಭವನ, ನನಗೆ ರಾಜಭೋಗಕ್ಕಿಂತ ನನ್ನ ಅಲ್ಲಿ ಏನೇನು ನನಗೆ ಸಿಗುತ್ತೋ ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನನಗೆ ಈ ವನದಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ್ ಗುಪ್ತು ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸೀತಾದೇವಿ ಈ ರೀತಿಯೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ. ओके ओके चिल्ड्रन, अभी इस कविता का पूरा संदेश यही है. जो शी इज टेलिंग दैट शी फाइंड्स herself at home in the forest and in her hut as if was a palace. Simple that she says. ಅಂದರೆ ಸೀತಾದೇವಿ ಹೇಳೋದಿಷ್ಟೆ, ಸೀತೆಗೆ ಈ ವನವಾಸ ಬಹಳ ಸುಂದರವಾಯ್ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಗೃಹಸ್ಥ ಜೀವನ ನಿಜವಾದ ಅನುಭವ ಈಗ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅವಳಿಗೆ. ವನದಲ್ಲಿ ಸುಂದರವಾದ ಬಳ್ಳಿಗಳು, ಹಚ್ಚ ಹಸುರಾದ ಎಳೆಗಳು ತುಂಬಿ ಮುನಿ ಬಾಲೆಯರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕೊಳದ ಅಲೆಗಳು ಎಲ್ಲವೂ ಸೀತೆಯ ಮನಸ್ಸನ್ನು ಹರ್ಷಗೊಳಿಸುವಂಥ ಮಾಡ್ತಿದೆ. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೀತೆಗೆ ವನವಾಸ ಕುಟೀರ ತುಂಬ ಇಷ್ಟಾರ್ಥವನ್ನು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಕವಿ ಹೇಳ್ತಾರೆ. बच्चों सब छात्र छात्राओं को धन्यवाद.